अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुमच्या कुठल्याही ज्या कमेंट्स असतील आणि त्यावर तुम्हाला जर का उत्तर हवं असेल की तुम्हाला कळत नसतील की या गोष्टीचा अर्थ काय आहे किंवा यामध्ये कसं काय करायचं, तर आज आपला तिसरा प्रश्न म्हणजे जो मला आलेला आहे की मासिक धर्मात कोणत्याही प्रकारची पूजा सफल होत नाही असं मला एका ताईंनी सांगितलं होतं। पण हो, आपण त्याच बाबतीत आज विचार करणार आहोत, त्याच बाबतीत आपण आज बोलणार आहोत। तर मला कसं वाटलं, मी कमेंट वाचताच मला असं वाटलं की नाही, मला या गोष्टीबद्दल बोलायचंय, म्हणून मी लगेच कॅमेरा घेतला आणि तुमच्या समोर बसले। बॅकग्राऊंडसाठी थोडं मला क्षमा करा, घरात स्वयंपाक होतोय तर, आणि तेच करता करता मी तुमच्याबरोबर इथे गप्पा मारत बसले, तुमच्याशी इथे बोलतीये। कारण मला असं वाटलं की नाही, माझ्या ताई, माझ्या वहिनी, माझ्या ज्या कोणी तुम्ही आहात, म्हणजे ज्या पण माझ्याशी तुम्ही संबंधित आहात, कारण तुम्हीच माझी फॅमिली आहे, तुम्हीच माझा परिवार आहे आणि तुमच्याचमुळे आपल्या ह्या चॅनलला भरपूर ग्रोथ मिळतोय। तर त्यासाठी मी विचार केला की सगळ्या गोष्टींबद्दल आपण इथे बोलणार आहोत। तर चला, बाकीचा वेळ वाया न घालवता तुम्हाला मी सांगते की नक्की मासिक धर्मात आपण कुठलीही जर का म्हणजे अगदी मनापासून जरी कुठली गोष्ट केली तर ती देवापर्यंत पोहोचते की नाही, ती सफल होते की नाही, तर याबद्दल आपण आज बोलणार आहोत। तर त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला बरेचसे माझे व्हिडिओ आवडता आहेत, ते तुम्ही बघतायत, तर त्यासाठी अशा अजून माहितीपूर्वक तुमच्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर माहिती असल्याचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल, सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करावं लागेल, कारण अगदी मोफत आहे, फ्री आहे, तुम्हाला कोणताही सबस्क्रिप्शन म्हणजे पैसे भरायची गरज नाहीये। फक्त त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, शेजारी एक घंटा येईल त्यावर ऑलवर क्लिक करा, तुम्हाला माझे व्हिडिओज लगेच आले की कळून जातील। तर चला व्हिडिओची सुरुवात करू। तर बघा, प्रश्न असा होता, प्रश्न म्हणजे मला सांगितलं असं होतं की मला त्या ताईंनी सांगितलं की हो, मी व्यवस्थित सांगितलंय त्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद, तुम्हाला माझे जे गोष्टी आहेत त्या आवडल्या। पण त्याचबरोबर त्या असंही म्हणाल्या, आणि हे मी सगळ्या पॉझिटिव्ह वे मध्ये घेते, मी असं काहीच नाही, कारण कसं होतं ना, हा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो, त्यामुळे अशा वेळेस आपण काय विचार करावं, आपण कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं। तर कसं असतं ना की मासिक धर्मात कोणत्याही प्रकारची पूजा जर का झाली किंवा केली तर ती सफल होत नाही असा हा प्रश्न आहे, असा हा गैरसमज म्हणू शकते मी, किंवा असं म्हणू शकते की आपण हे मनात धरलेलं आहे। तर चला झटपट ह्या गोष्टीबद्दल बोलूया। तर कसं असतं बघा, मला ह्याच्याच निगडीत अजून बरेचसे प्रश्न मिळालेले आहेत की आपण पूजा करतोय, तर पूजा करता करता जर का अचानक मासिक पाळी आली तर कसं काय करायचं, कसं ते ओळखायचं, किंवा ती केलेली पूजा तुम्हाला लाभेल का, ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे, पण व्हिडिओ वाईज देणार आहे, कारण आपल्या एक गोष्टीचं आपल्याला उदाहरण म्हणजे एक गोष्टीचं आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे, त्यानुसार आपण पुढच्या गोष्टी बघणार आहोत। तर बघा, मासिक धर्मात कोणत्याही प्रकारची पूजा सफल होत नाही असं म्हणणं ऍक्च्युली चुकीचं आहे। कारण बघा, मासिक धर्मात शक्यतो पहिले तर आपण कुठेच जात नाही, कुठल्याही देव्हाऱ्यात जवळ जात नाही, देवाच्या मंदिरात जात नाही, कारण एवढं आपल्याला मनाला, एवढं आपल्याला बुद्धीला कळतं की आपण कोणत्याही देवाच्या कार्यक्रमाला किंवा देवाच्या मंदिरात किंवा देव्हाऱ्याजवळ आपण भटकत सुद्धा नाही, कारण आपल्याला असं वाटतं की नाही, त्या चुकीच्या गोष्टी आहे, आपण तिकडे जायला नकोय। त्याचबरोबर कसं असतं ना, अशा वेळेस चुकून समजा एखाद्या वेळेस तुम्हाला पाळी येणार असेल आणि अचानक काही चालू असेल आणि त्यावेळेस जरी आली तर ते तुमच्या हातात नाहीये, त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही। त्यावर सविस्तर बोलूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पण आता आहे की ते लागू पडतं की नाही, तर लागू ते पडतं। कसं पडतं मी तुम्हाला सांगते बघा। शक्यतो हे 4 दिवस जे असतात, हे 4 दिवस तुमचे आरामाचे दिवस असतात, आणि त्याच आरामाच्या दिवसांमध्ये तुम्ही शक्यतो कुठल्याच प्रकारचे बऱ्याचशा ठिकाणी बाजूला बसवलं जातं, तुम्हाला कोरडे कामं करायला दिले जातात, आणि त्या कोरड्या कामांमध्ये जसं कपडे धुतले, भांडे घासले, दळण केलं, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आणि त्यानंतर पाणी शिंपडून परत त्या गोष्टी केल्या जातात, तर अशा प्रकारे गोष्टी होतात। तर ह्यात जर या सगळ्या गोष्टी चालू शकतात तर देवाचं नामस्मरण केलेलं का नाही चालू शकत? आपल्याला फक्त कुठल्याही मूर्तीला, कुठल्याही फोटोला, कुठल्याही देव्हाऱ्यात जायचं नाहीये, हात लावायचा नाहीये, पण तुमचं मन असं आहे का की पाळी आली म्हणल्यावर तुम्ही देवाचं नाव घेणं विसरू शकतात? मला सांगा, पाळी आली तुम्ही जेवायचं विसरू शकतात? पाळी आली तुम्ही जगायचं विसरू शकता? नाही। तसंच तुम्ही जर का पाळी तुमची आली असेल तरी सुद्धा काहीही हरकत नाहीये, तुम्ही नामस्मरण करत राहिला। आता समजा मी माझं इथे काम करते आणि मला जर का माझे 4 दिवस चालू आहेत, पण मी जर का हेडफोन्स लावून, समजा मला असं वाटतंय, तर मी हेडफोन्स लावून जर का कानात नामस्मरण ऐकत बसली आणि मनातल्या मनात करत बसले, तर माझे जे बोल आहेत ते देवापर्यंत पोहोचतात,
कारण मी देवाला हात लावायला जात नाही, मी कुठल्याही मूर्तीला, कारण आपल्याला ते पटत नाही मनाला, आपण कुठल्याही मूर्तीला हात लावत नाही, काही करत नाही. तर त्यामुळे शक्यतो बऱ्याचशा जणांना असं वाटेल की हे बरोबर आहे, कारण तुम्ही फक्त नामस्मरण करताय, तुम्ही फक्त करताय. कारण मासिक धर्मात आपण कुठल्याही प्रकारची पूजा तर करतच नाही. चुकून झाली तर त्या गोष्टी चुकून असतात, तर त्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत, कारण आपण ते ठरवून करत नाही. पण ज्या वेळेस आपण मासिक धर्मात समजा नामस्मरण केलं, बसल्या बसल्या एखादं पुस्तक वाचलं, फोनवर वाचू शकतो. पुस्तक म्हणजे मी हात लावून धार्मिक पुस्तक नाही म्हणत आहे, ज्या पुस्तकांमध्ये माहिती दिलेली आहे, देवाची माहिती दिली आहे, पण म्हणजे अगदी मी ग्रंथ वगैरे म्हणत नाही, साधे पुस्तकं. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा सगळे व्हिडिओज. आता मला सांगा, तुम्हाला मासिक धर्म चालू आहे, तुम्ही देवाचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काय त्याच्यावरनं पाप मिळणार आहे का? नाही, असं काही नसतं. तुम्ही नामस्मरण करू शकता, तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता, तुम्ही लांबून हात जोडू शकता, तुम्ही त्यांना हवं ते मागू शकता, तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारू शकता, तुम्ही स्वामींना, तुम्ही दत्तगुरूंना मनापासून हाक मारू शकता. बऱ्याचशा वेळेस माहिती आहे की तुम्हाला 2 ते 3 दिवस 4 दिवस बऱ्याचशा लोकांना ना पोटाचा इतका त्रास होतो की त्यांना काही सुधरत नाही. त्यावेळेस फक्त त्यांना हाक मारली ना, स्वामींना हाक मारली किंवा आपल्या दत्तगुरूंना, स्वामी आणि दत्तगुरू हे एकच आहेत, त्यांना जरी आपण हाक मारली ते तुम्हाला लगेच धावून येतात आणि तुमच्या मदतीला येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहे, साध्या आहे. नक्कीच ह्या गोष्टीच्या अशा अभावात जाऊ नका की नाही ह्याचा काहीच फरक पडत नाही, काही नाही. फरक पडतो आणि तो फरक पडलाच पाहिजे, कारण एखादी गोष्ट जर का ती मनापासून होत असेल तर त्याचा फरक नक्की तुम्हाला पडणार. त्यामध्ये तुमची मासिक धर्म, तुमचा कुठल्याही प्रकारचं सूतक किंवा काही करू शकणार नाही. जर का तुम्ही देवाला मनापासून हाक मारली, देव तुमच्यासाठी धावून येतील. त्यामुळे नक्कीच या गोष्टीवर तुम्ही विचार करा, काही हरकत नाही. 4 दिवस रिकामं बसण्यापेक्षा, टीव्ही, सिरियल, पिक्चर ते गोष्टी बघत बसण्यापेक्षा नामस्मरण केलं तर काय वाईट आहे? मला सांग, नामस्मरण केलं तर देवाचं नावच तुम्ही घेताय, असं काही गोष्टी करत नाहीये. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर का देवाचं नाव घेतलं तर कधीही चांगलं. आणि असं काही नाहीये, तुमची जी पूजा अर्चा आहे, मनातली जी पूजा अर्चा आहे ती देवापर्यंत पोहोचते त्यांचं नामस्मरण केल्याने. तुम्हाला सांगते, कुठल्याही देवाला पूजा अर्चा अगदी मोठं हे असं ते लागत नाही. मनापासून तुम्ही एकदा त्यांना हाक मारली ना, ते तुमच्यासाठी धावून येतात. त्यामुळे नक्कीच नामस्मरण करत राहा, त्यांच्याशी बोलत राहा, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. त्यामुळे मासिक धर्म जरी आला तरी देवाचं नामस्मरण करत राहा, त्यांचा विचार करत राहा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा तर होईलच होईल. तुम्ही त्यांच्या सानिध्यात राहाल आणि त्याचबरोबर तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत राहतील. तर ह्याच होतं आजच्या गोष्टी, ज्यामध्ये तुम्हाला मी पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं काही नसतं. मासिक धर्मात आपण कुठली पूजा अर्चा तर करत नाही, पण नामस्मरण केलं, त्यांची आठवण केली, त्यांची गाणी गायले, त्यांची भजन गायली तर चालू शकतं. फक्त आपण कुठेही स्पर्श करत नाही, त्या गोष्टी महत्वाच्या असतात. तर कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ? तुम्हाला कशा वाटल्या माझ्या गोष्टी? नक्कीच मला खाली कमेंटमध्ये कळवा आणि मला सांगा की तुमचे काय अभिप्राय आहे. तर अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये लिहू शकता. नक्कीच त्यावर लवकरच व्हिडिओ बनवून तुमच्या समोर आणेल आणि तुम्हाला भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.